नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी जिरगा तालुका जळकोट जिल्हा लातूर इथे आहे। शेतकऱ्याचं नाव आहे तुकाराम वसंत मोरे। आपला मोबाईल नंबर 76 20 84 81 80। मी दयानंद कलसटे, बेस्ट ॲग्रो। माझा नंबर 94 22 53 22 25। या दादांनी आज 4 सप्टेंबर आहे, 24 ऑगस्ट 2025 ला बेस्ट ॲग्रोचं बेस्टमॅन फवारलं होतं, सोबत बेस्टलाईन घेतलं होतं। आज काय परिस्थिती आहे, मागे तेव्हा काय परिस्थिती होती? बेस्टमॅन हे ॲग्रो कंपनीचे फवारल्यानंतर या कपाशीवर कपाशीवर मावा, तुडतुडी, नागाळी काहीच आढळून आलेले नाही। आणि हे बेस्टलाईन 8-10 दिवस काम करणारे औषध असून शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम प्रकारचं आहे। तरी सर्वांनी बेस्टलाईन वापरावे। ह्या इथं काळा मावा होता, आजूबाजूच्या प्लॉटमध्ये इथं नागाळी दिसते, पांढरी माशी दिसते। पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, लाल कोळी, पिवळा कोळी, सगळ्या कीटकनाशकाचा कर्दनकाळ म्हणजे बेस्टमॅन आहे। बेस्ट ॲग्रोचं बेस्टमॅन आज काळाची गरज आहे। जळकोट तालुक्यामध्ये हे प्रोडक्ट चांगलं लोकप्रिय होत आहे। या दादानी वापरलं आणि इतर 10 शेतकऱ्याला त्यांनी सांगितलंय। सोबत एक आग्रहाची विनंती आहे की बेस्टलाईन नावाचं बुरशीनाशक किंवा झॉकजेट नावाचं बुरशीनाशक, त्याहीपेक्षा पुढचं सांगतो ट्रायकलर नावाचं एक बुरशीनाशक गरजेचं आहे। कारण तर आता पाऊस भरपूर पडलाय आणि जमिनीमध्ये पाणी जास्त झालंय, ओलावा जास्त वाढलाय, बुरशीचा प्रताप आणखीन वाढू शकतो। त्याला कंट्रोल करण्यासाठी बेस्ट ॲग्रोचं ट्रायकलर एखादी बुरशीनाशक किंवा बेस्टमॅन घ्या, बेस्टलाईन घ्या। आणि पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुडकिडे जर असतील, यांनी अगोदर रॉनफेन वापरलं होतं का तुम्ही? याच्या अगोदर त्यांनी रॉनफेन वापरलं होतं, आता त्यांनी बेस्टमॅन वापरलंय। बेस्टमॅन आणि रॉनफेन या दोन्ही प्रोडक्टवर ते फिदा आहेत, त्यांना त्याचा चांगला अनुभव आलाय। ते म्हणतात की मी वापरलंय, तुम्ही देखील वापरा, असा इतर शेतकऱ्यांना त्यांचा सल्ला आहे। काही दुसरं म्हणणं आपलं काय नाही, एक अतिउत्तम औषध आहे। त्यांचं पहिलं वाक्य होतं की माझा कापाशीचं पान हे स्नो पावडर लागल्यासारखं एकदम झकास दिसतंय, असं त्यांचं म्हणणं असल्यामुळं मी त्यांच्याकडे व्हिडिओ काढायला आलो। धन्यवाद।